घातलं ना तर तिचा एकदम छोटा चेहरा होतो, सुकलेला चेहरा होतो. आज किती वेदना होत असतील. घरामध्ये आराध्याच्या प्रत्येक ठिकाणी सामान पडलेलं आहे, डोळ्यातून अश्रू येतात. कारण की आणि घरचाच हा भेदी झाला ना. ज्याला वाटत होतं का असं करू शकतो, अरे भांडणं आई वडिलांसंग भांडणं होती, 1 महिन्यापूर्वी भांडणं झाली होती, ते भांडणं तुमची लाख होऊन द्या मुला, आई वडिलांसंग भांडणं होऊन द्या, कोणासंगही भांडणं होऊन द्या, परंतु ह्या लेकरांनी काय केलं होतं? हा, त्या लेकराला माहित होतं का स्पर्श काय प्रकार आहे? हा, तिला काय माहित होतं का? आपण शिकवतो का, एवढ्या लहान बाळाला शिकवतो का की स्पर्श काय आहे? हा, तर लोकांना लाजा वाटल्या पाहिजे ह्या गोष्टींच्या. खरंच म्हणतात ना, म्हणून मस्तकाची आग होती. आणि अक्षय दादा, म्हणून मी मागाशी एक व्हिडिओ काढत होती, पण मला आराध्याने काढून नाही दिले. मी छोट्या छोट्या तरी मी 2 व्हिडिओ काढलेले आहे. बघू, आवडले तर नक्की टाकेल, नाही आवडले तर नाही टाकणार. मला मोठा व्हिडिओ करायला घेतला, नेमका आराध्या खाली बसली. मला आराध्याला घेऊन व्हिडिओ काढायचा होता आणि त्या पोरीचा मी वरती फोटो जॉईन करणार होते. मला इतकं अंतकरणातून वाईट वाटतं की विचार नको. आणि मिनटा मिनिटाला हे गोष्टी होतात. ते असं नाही की ते यज्ञावरती झालं, ते दिसलं, सगळ्यांनी बोलले, सगळं ते म्हणतात ना, त्याने ठेसल्यामुळे ती गोष्ट बाहेर आली. अन्यथा नुसतं असं किती असंख्य बाळांवरती होतं ते. आज या जगामध्ये मुलं पण सेफ नाहीये. आपले लहान मुलं आहे ना, ते पण सेफ नाहीये. हरामखोरांना म्हणतात ना, बायकांची जागा नाही भेटत तर पुरुषांच्या आहे ना, म्हणतात ना, बाथरूमच्या जागेतून ते पोरांना त्रास देतात. लक्षात ठेवा, ही बोलण्यासारखी गोष्ट नाहीये, पण आज मुलांना खतरा आहे. आणि एक आई म्हणून म्हणतात ना, एक अंतकरणातून आहे ना, आईची तळतळ आहे ना, म्हणून ही गोष्ट बोलते. कारण की मुलगा सुद्धा सेफ नाही, मुलगी सुद्धा सेफ नाही. लक्षात ठेवा, बाहेर आहे ना 2-2 मिनिटाला सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे सगळ्यांनी सतर्क व्हा. आणि आपल्या मुलगा असला तरी त्याची केअरिंग घ्या, मुलगी असेल तरी केअरिंग घ्या. मुलाला सुद्धा कोणाकडे देऊ नका. हरामखोर सुंदर मुलं दिसायला असले ना, त्यांच्या सुद्धा कृत्य करतात ते घाणेरडे माणसं, नीच माणसं आहेत. ह्या जगामध्ये कुणी चांगलं नाहीये आणि कोणावरती विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये. हरामखोर लोक निघलेले. असल्या लोकांना म्हणतात ना, फाशी चौकांनी दिली असती ना सरकारने आपल्या, तर हे कृत्य केलं नसते ह्या लोकांनी. आणि असं आज जे म्हणतात ना, आपल्या समोर हे अशा कृत्य घडले नसते. आज कितीतरी घटना झालेल्या आहे. डॉक्टरांसोबत पण अशा गोष्टी झाल्या. मागं बिचारी कसं तिला करून ठेवलं. बोलायचं नसतं. सोशल मीडियावरती आपल्याला म्हणतो, आपल्याला आपल्या चॅनलवरती सांगायचं नाही, परंतु ह्या गोष्टी घडत चाललेल्या आहे मिनिटा मिनिटाला, सेकंद सेकंदाला. म्हणून ही न्यूज बघू वाटत नाही. न्यूज बघितलं तर डोळ्याचं पाणी थांबत नाही. आज एवढा माझा म्हणतात ना, मला 2 महिन्यापासून खोकला होता. माझा बरा झालेला खोकला सुद्धा मला पुन्हा सर्दी खोकला चालू झालाय. का? डोळ्याच्या अश्रूंमुळं. कारण की इथं म्हणतात ना, आईचं आतलं काळीज आहे ना, ते पिळलं जातं. कोणावरती विश्वास ठेवू वाटाना. बाळ आपलं कोणाकडे द्यावा, आणि देत तर नाही कोणाकडं, परंतु जरी दिलं आपण तर काय होईल सांगू शकत नाही. आज आपण आपल्या शेजारचा पण माणूस आपण त्याला दुश्मनाप्रमाणे बघायला लागलोय. आज माणूस म्हणतो मित्राला पण पोरगी देत नाही. कितीतरी लोक व्हिडिओ काढतात ते, आणि ते चुकीचं काढत नाही, बरोबर काढत आहे. लोकांना रागीन, आम्ही काय असं आहे का, आम्ही काय तसं आहे का, त्यांनी केलं. अरे त्यांनी केलं नाही, तरी पण सगळ्यांनी सतर्क राहा. तुमचं मूल डोळ्याआड जाऊन नका देऊ. 5 ते 10 मिनिटं कोणाकडे दिलं, 5 ते 10 मिनिटं, हा बाबा एखाद्या दुकानातून येणार आहे, लक्ष राहून देता. दुकानापर्यंत गेलं बाळ आपलं, चॉकलेट घ्यायला गेलेलं आहे, येऊसपर्यंत लक्ष ठेवा. कोणाच्या असं घरामध्ये जाऊन नका देऊ आपलं बाळ. घरी घेऊन नका जाऊन देऊ. तुमच्या डोळ्याआड नका, एखाद्या रूम मध्ये कोणाला नका घेऊन जाऊन देऊ बाळ. नका देऊ तुमच्या बाळाला. मुलगा असू मुलगी असू, तुम्ही तुमची सेफ्टी घ्या. का तर नराधम मिनिटा मिनिटाला घाणेरडे बसलेले आहेत लोक. लक्षात ठेवा प्रत्येकाने. कुठे गेलं प्रीतीताई? लाईव्हला का आली नाही आज? आली की प्रीतीताई, लोकच हाजीर दिली. कोणाच्या दादा? आणि अक्षय दादा नमस्कार. सुरक्षित राहा आणि सुरक्षित राहा. हा बरोबर दादा, सुरक्षित राहा, बरोबर. आणि आपल्याच आपण बाळाची काळजी घ्या. तू लाईव्हला नाही गेलती काय? गेलती अक्षय दादा म्हणते. त्याच्यानंतर सर्व मित्रांनी लाईक आणि कमेंट्स करा. सर्व मित्रांनी लाईक आणि कमेंट्स करा. बरोबर आहे अहमद दादा, एकदम मस्त, छान छान. आणि लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओला लहान मुलांना घ्यायचं का? ओके, लॉंग व्हिडिओला आणि शॉर्ट व्हिडिओला लहान मुलांना घ्यायचं का? घेऊ शकतो आपण. लहान मुलांना घेऊ शकतो आपण, सोबत पाहिजे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर प्रीतीताई म्हणताय, सोनेताई नमस्कार. आणि कॉमेडी दादा म्हणताय थँक्यू ताई, मी मुंबईचा आहे. अरे वा, छान छान. कॉमेडी दादा मुंबईच्या आहात का? खूप छान वाटतं, मस्त. आणि अगदी बरोबर ताई. ओके, हां, तुमचं गाव कोणतं? ओके. आणि ॲडव्होकेट दादा, आता आपण मी माझा शॉर्ट कट करते, ठीक आहे.